मोकल सर की अमरापूर संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. प्रथमतः गणराजाला वंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातोय मैदानाकडे, जिथे सामना रंगतोय हमरापूर विपक्ष जिथे या दोन संघादरम्यान ही लढत आपण मैदानावर पाहतोय. जोही संघाला विनंती केली जाईल की आपण कुठेही जायचं नाही, याच्यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाईल. तर या ठिकाणी आपण पाहतोय जिथे विपक्ष हमरापूर संघ दरम्यान ही लढत आपण या मैदानावर पाहतोय. प्रथम क्षेत्ररक्षण सजवताना पाहतोय आपण या ठिकाणी जिथे संघाला, आणि फलंदाजीसाठी आपण हमरापूर संघाची सलामीची जोडी पाहतोय. मंदार शैलेश अशी ही मैदानात आपण जोडी पाहतोय. जिथे संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचं आहे. सामना 4 षटकांचा राहील. शैलेश मंदार ही सलामीची जोडी हमरापूर संघाच्या बाजूने आपण या ठिकाणी पाहतोय. जिगर ट्रॉफी 2024 आज 4थ्या दिवसातील हे सामने फायनल डे आज या ठिकाणी आहे. तसेच या सामन्यांचे करते करविता अनिरुद्ध दादा पाटील यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मैदानाकडे घेऊन जातो. हॅलो, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर, फलंदाजी मार्कवर फलंदाज डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. शैलेश नास्ट्राईक एंडवर असणार आहे. मंदार हमरापूर संघाची ही महत्त्वपूर्ण जोडी म्हणावी लागेल. सलामीची जोडी, जे आक्रमक जोडी नेहमीच सामन्यांमध्ये आपल्याला
पाहिलेले आहे। या ठिकाणी चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढतोय, चेंडू जातोय पहिल्याच चेंडूवर षटकार या ठिकाणी प्राप्त करतोय। डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल। डीजे लागेल, कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज आल्यानंतर नेहमी ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाचा असतो। तोच प्रयत्न या ठिकाणी मयूर यांचा देखील असेल। पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू फेकला गेलाय, लेग स्लिपमध्ये चेंडूला अडवलं जाईल। त्या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागेल। एक धावेने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 7। असं वाटलं होतं हा देखील चेंडू मोठी धावसंख्या देईल, कारण खराब चेंडू होता, मयूर यांच्या माध्यमातून फेकला गेला होता, परंतु व्यवस्थितरित्या एक्झिक्यूट करता आलं नाही। फलंदाज शैलेश या फलंदाजाला बॅटची इनर एज घेऊन सेकंड लेग स्लिपमध्ये चेंडू जाऊन क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चोखपणे आपला काम पूर्ण केलं आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलं फलंदाज शैलेश या फलंदाजाला। आता फलंदाजी मार्कवर आपण पाहतो स्ट्राईक एंडवर मंदार हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून हमरापूर संघाकडून सातत्याने खेळत आलेला हा खेळाडू आहे। या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह करतोय, चेंडू येतोय येतोय येतोय, या ठिकाणी सुरेख सेफ म्हणावं लागेल। या ठिकाणी धावा अरे तुमचा इथे 12वा प्रतिनिधी आहे, आम्ही इथे हितगुज केली, त्यानंतर कॅमेरामध्ये पाहिलं तर पाय आतमध्ये आहे। या ठिकाणी निश्चितच पाहायला गेलो तर एकाच धावेवर समाधान मानावं लागतं। सेव या ठिकाणी निश्चितच 5 धावसंख्या सेव्ह केलेल्या आहेत आपल्या संघासाठी। या ठिकाणी चेंडूला भिडकावलंय काव कॉर्नरच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा तोच तैनात आहे, चेंडूला अडवेल तोवर एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाईल, एक धावेने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 9। सुरेख फलंदाजी आतापर्यंत फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहतोय। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मयूर या ठिकाणी उर्फी स्वरूपाचा चेंडू होता, त्याला खोदून काढले लॉंग ऑफच्या रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर एक धावसंख्या प्राप्त होईल। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं या ठिकाणी षटकाची समाप्ती होते, एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल अमरापूर संघाच्या बाजूने या ठिकाणी होताना पाहतोय। तसंच चांगलं कमबॅक देखील म्हणावं लागेल गोलंदाज मयूर याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार प्राप्त झालं होतं। असं वाटलं होतं की
मोठी धावसंख्येला उभारी येईल. त्यानंतर प्रथमेश या क्षेत्ररक्षकाने जी कमालीची क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं. त्यानंतर निश्चितच 5 धावसंख्या आपल्या संघाच्या सेव्ह केल्या. आत्ता जर आपण तो जर चेंडू निश्चितच सीमा पार झाला असता तर धावपट्टल थोडा वेगळा पाहायला मिळाला असता. तर फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली होणं एवढंच क्रिकेट नाही आहे, तर क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं म्हणजे क्रिकेट आहे. 11 खेळाडूंचा सामूहिक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कोणताही सामना एका किंवा दुसऱ्या खेळाडूच्या बलावर जिंकता येत नाही, तर हा क्रिकेट हा सामूहिक खेळ आहे. त्याच्यामध्ये सामूहिक गुण दाखवावे लागतात. या ठिकाणी चेंडूला भिडकावलंय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, माघारी परतावं लागेल. मंदार या फलंदाजाला बॅक टू पेव्हिलियन. डीजे मास्टर सुरेख चेंडू म्हणावा लागेल. या ठिकाणी रोहित यांच्या माध्यमातून फेकला गेला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता त्याच रिझनमध्ये चेंडू खेळला गेला आणि त्या ठिकाणी झेलबाद होऊन माघारी परततोय मंदार हा फलंदाज. एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो हमरापूर संघाचा. सरसेनापती माघारी परततोय. त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात पाहतोय सूरज. हा असा फलंदाज आहे ज्या वेळी हमरापूर संघ संकटात सापडलाय तेव्हा संकटमोचक म्हणून हा नेहमीच हमरापूर संघासाठी ठरलेला हा फलंदाज आहे सूरज. मी आदेश क्रिकेटच्या मॅचेस पाहिल्या त्यावेळी 1 बॉलात 6 धावसंख्या पाहिजे होती. त्यावेळी षटकार मारला होता या फलंदाजाने. या ठिकाणी चेंडूला भिडकावलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. डीजे मास्टर सुरेख ग्लान्स म्हणावा लागेल. लेग ग्लान्स या ठिकाणी केला जातोय सूरज पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्टफिश स्वरूपाचा चेंडू उचली घेणारा चेंडू होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक आता तिथेच स्थिरावतोय. 14 या धावसंख्येवर आत्तापर्यंत रोहित यांच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले गेले. तर 3 चेंडू मागे 1 गडी बाद 4 धावसंख्या खर्च केल्यात रोहित या गोलंदाजाने. सुरेख चेंडू टोलवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी झेल बाद होईल. बागारी परतावं लागेल सूरज या फलंदाजाला. पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी दिली जाईल. गोल्डन डीजे हा एक हार्ड हिटर देखील फलंदाज होता, तो देखील माघारी परतलाय. आता आपण पाहतोय मैदानावर शेखर भगत ज्यांना या पिचचा पूर्णपणे अनुभव आहे. या मैदानाची खेळपट्टी देखील त्यांच्या माध्यमातून तयार केली जाते, तर त्यांना या खेळपट्टीचा रंग रूप सर्वच काही या ठिकाणी माहिती असणार आहे. आणि कशा पद्धतीची फलंदाजी आणि किती रन रेट या पिचवर निश्चितच योग्य असेल हे देखील त्यांना माहीत असेल. तेवढे रन संख्या या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. फलंदाज शेखर भगत, गोलंदाजी मार्कवर रोहित. या ठिकाणी चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक तिथे पंबल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. डीजे मास्टर निश्चितच या ठिकाणी जर पाहायला गेलो तर खराब चेंडू म्हणावा लागेल. इनसाइड आउट हा चेंडू खेळला गेला शेखर भगत यांच्या माध्यमातून. कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू सीमा पार झाला.
चेंडूवर या 6 धावसंख्या कोरल्या होत्या. त्या 6 धावसंख्या आपल्या धावफलकावर अर्जित केल्या जातात. तर 6 धावसंख्येने धावफलक पुढे जातोय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. या षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पंच आतिश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित करण्यात येतो. एका धावेने दंडित केला जाईल. गोलंदाज रोहित म्हात्रे या गोलंदाजाला धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. या ठिकाणी सहज ग्लान्स केला जातोय. प्लेसमेंट चांगली म्हणावी लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 22 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे या ठिकाणी. चला सामना स्पीडअप करायचा आहे या ठिकाणी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22. 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश हरेश गावंड यांचे हे बंधुराज आहेत. असे जसे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बंधुराज पाहिले तसेच आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील बंधुराज आपण पाहतो या ठिकाणी. हा देखील एक वेगवान आणि ते तर्रार गोलंदाज म्हणून नावारूपाला आता येतोय, उदयास येतोय हा गोलंदाज प्रथमेश. शेखर भगत या ठिकाणी फ्लिक केलंय. घुटना टेक, तमाशा देख, चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेषा पार. षटकार डीजे. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर सुरेख ग्लान्स केला होता. चेंडू लेग स्टिकवर होता. त्याला सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलं. या ठिकाणी टेक्निकल फलंदाजी काय असते, कशा पद्धतीने केली जाते हे उत्तम उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावर. या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडूला उंची जास्त, एलिव्हेशन कमी, माघारी परतावं लागेल. शेखर भगत या फलंदाजाला बॅक टू पेव्हिलियन डीजे. या ठिकाणी सुरेख फलंदाजी आतापर्यंत आपण शेखर भगत यांच्या माध्यमातून पाहिली होती. 5 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 5 चेंडू मागे 4 चेंडूंचा सामना केला. 4 चेंडू मागे आपल्या संघासाठी 13 धावसंख्येची उभारी करून बॅक टू पेव्हिलियन यावं लागलंय शेखर भगत या फलंदाजाला. फलंदाजी मार्कवर फलंदाज पाहतोय गीतेश हा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. गचाल चेंडू म्हणावा लागेल. खराब चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून फेकला गेलाय, परंतु फलंदाजाने त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकला नाही. या ठिकाणी
एका धावेवर समाधान मानावा लागतोय. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. असं वाटत होतं या चेंडूवर मोठा फटका येईल, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी झालं नाही आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज जो सलामीवीर फलंदाज आतापर्यंत मैदानात तग धरून राहिलेला आहे शैलेश. ऑफ स्टिकच्या बाहेर फेकला गेलेला चेंडू होता. पंच आतिश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित करण्यात येतोय. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 30. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी झाली होती, परंतु या ठिकाणी दिशा भरकटतोय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण मैदानावर पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पुन्हा एकदा दंडित केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. एक धावसंख्येची पुन्हा एकदा भर पडेल. हा प्रत्येक गोलंदाजाचा मंत्र असतो की लेफ्टी बॅटरला जर आपल्याला शांत ठेवायचा असेल तर चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर टाकावे लागतात. या ठिकाणी कव्हरच्या वरून खेळला गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. 32 ही धावसंख्या आपण धावपटलावर आतापर्यंत पाहतोय. अद्यापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मागे मोठे 2 फटके किंवा एखादा मोठा फटका आला तर धावगती वाढेल, धावफलक पुढे वधारेल. फटका उचलला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. काव कॉर्नरच्या रिजन मध्ये कोणत्याही प्रकारची चुकी केली जाणार नाही. बॅक टू पेव्हिलियन जावं लागेल गीतेश या फलंदाजाला. या ठिकाणी डीजे मास्टरला देखील संधी देऊया. मध्ये याने देखील हमरापूर संघासाठी सातत्याने आपला चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. असा हा अक्षय खेळाडू आहे. अक्षय नाव म्हटलं की आमचे अक्षय पाटील सर, मॅन फ्रॉम रावे, समालोचन क्षेत्र असो किंवा सूत्रसंचालन असो, अशा अनेक विविध कलागुणांनी अवगत असणारे हे आमचे अक्षय सर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका धावेवर समाधान मानावा लागतोय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या 4 बाद 33. हॅलो हॅलो हॅलो, चला पंच सामना स्पीडअप करा, अगदी उशीर झालाय. आतापर्यंत 1 वाजलेला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ, फलंदाजी मार्कवर फलंदाज पाहतोय आपण. या ठिकाणी अक्षय. या ठिकाणी आक्रमकता सिद्ध करावी लागेल. धावफलक 50 पर्यंत न्यावं लागेल.
जिता संघाचा जर आपण फलंदाजी क्रम पाहिला तर त्यांच्यामध्ये देखील हार्ड हिटर फलंदाज रोहित हा फलंदाज आपण पाहणार आहोत। या ठिकाणी चेंडू हवेत कोणत्याही प्रकारची चुकी केली जाणार नाही। या ठिकाणी माघारी परतावं लागेल। फलंदाज अक्षय बॅक टू पेव्हिलियन डीजे। फलंदाज मैदानाकडे जातोय मुन्ना। मोठी धावसंख्या उभारावी लागेल। 50 पर्यंत धावसंख्या नेली तर निश्चितच आपल्या गोलंदाजांना देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी या मैदानावर करता येईल। जितकी धावसंख्या फलंदाजांच्या माध्यमातून उभारली जाते तितकाच होप्स गोलंदाजांचा देखील वाढला जातो। गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी एक फ्रीडम प्राप्त होतो की आपल्याकडे खर्च करण्यासाठी धावसंख्या आहे। परंतु ज्यावेळी धावसंख्या कमी असते आणि त्या धावसंख्या डिफेन्स करायच्या असतात त्यावेळी गोलंदाज देखील दडपणाखाली असतो। तर आपल्या गोलंदाजांच्या डोक्यावरील दडपण जर कमी करायचं असेल तर या ठिकाणी धावसंख्येला एक चांगली उभारी देणं गरजेचं आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ ज्याने पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलंय। सुरेख चेंडू या ठिकाणी टोलवला जातोय। काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे। एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। एक धावेने धावफलक पुढे जाईल। धावपटलावर धावसंख्या धावून पोहोचेल 34। कालच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं कुमार हा फलंदाज नॉस्ट्राईक एंडवरून पाहत होता। त्यांच्या वरेडी संघाचे जे खेळाडू बाद होत होते परंतु तो शेवटच्या षटकापर्यंत थांबला आणि शेवटच्या षटकावर मध्ये जी हाणामारी त्यांनी 2 चेंडूंवर केली त्यानंतर आपल्या संघाला चांगली धावसंख्येला उभारी मिळाली होती। तसंच कार्य या ठिकाणी करावं लागेल फलंदाज शैलेश या फलंदाजाला आपल्या हमरापूर संघासाठी। जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न ताकदीचा वापर केला जातोय परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा तालमेल जुळलं जात नाही। निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते। धावफलक तिथेच स्थिरावतोय 34 या धावसंख्येवर सुरेख षटक म्हणावं लागेल सौरभ या गोलंदाजाच्या माध्यमातून। कारण शेवटचा षटक म्हटल्यानंतर हाणामारीचा षटक ओळखला जातो। त्या षटकामध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते। जितकी प्रशंसा करावी तितकी कमी म्हणावी लागेल। कारण शैलेश सारखा एक हार्ड हिटर फलंदाज मैदानात असून देखील त्या फलंदाजाला या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले जातात। सौरभ या गोलंदाजाच्या माध्यमातून त्याच्या चेहऱ्यावर असणारी स्माईल दाखवून देते की मी या फलंदाजावर हावी ठरलेलो आहे हे त्या ठिकाणी दाखवलं जाते। पुन्हा एकदा चेंडू खालीच राहतोय। तिसरा चेंडू निर्धाव होतोय। मनातल्या मनात गालातल्या गालात या ठिकाणी हास्य पाहायला मिळतोय सौरभ यांच्या चेहऱ्यावर। निश्चितच डी.वाय. पाटील स्टेडियमवर देखील ते खेळलेले आहेत असं या ठिकाणी सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळते। जी माहिती मिळते ते आम्ही मैदानावर पोहोचवण्याचा कार्य या ठिकाणी करत असतो। शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय। 4 षटकांच्या पंच डॉट चेंडू आहे की विकेट आहे? विकेट या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त होते आणि माघारी परतावं लागतोय शैलेश या फलंदाजाला। सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल। शेवटचा षटक म्हटल्यानंतर हाणामारीचा षटक ओळखला जातो। त्या षटकामध्ये काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करण्यात आली सौरभ या गोलंदाजाच्या माध्यमातून। या ओव्हरचं जर विवरण केला तर या ओव्हरमध्ये 1 धावसंख्या खर्च करून 1 धावसंख्या खर्च करून 2 मोहळाचे विकेट प्राप्त केले त्या गोलंदाजाने आणि निश्चितच हमरापूर संघाला या ठिकाणी बांधून ठेवलं। डीजे ला या ठिकाणी संधी दिली जाईल। गोल्डन डीजे।
परंतु या ठिकाणी सेफ राहतो. या ठिकाणी फलंदाज एक धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळते. मयूर आणि रोहित ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मुन्नाने आपल्या परीने सर्वत्व परीने काम केलं होतं. या ठिकाणी रोहित यासाठी टाकलेला चेंडू शॉर्टपी स्वरूपाचा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. मंदार यांच्या माध्यमातून दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सुरेख पद्धतीने पूर्ण केले. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 3. या ठिकाणी जर आपल्या संघाला विजयशीर प्राप्त करायचा असेल तर धावसंख्या कमी आहे आणि क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, रोखावं लागेल जिथे संघाला मोठ्या फटक्याने पासून. परंतु रोहित सारखा फलंदाज असल्यावर त्याला रोखणं कठीण आहे. चेंडूला भिडकावला जातोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार डीजे. गेलं होतं डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. अगदी त्या ठिकाणी गेल्यानंतर जणू राजा सिंहासनावर आरूढ झालंय असं त्या ठिकाणी भास होतो. तो सोहळा वेगळाच सोहळा आहे. एकदा तरी त्या सोहळ्याला जाऊन पहा, स्वर्गात आल्यासारखं वाटतं. या ठिकाणी चेंडूला कव्हरच्या रिझल्टमध्ये खेळलं जातोय, परंतु सेफ लँडिंग म्हणावी लागेल. फलंदाज या ठिकाणी करतोय. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 10. मागडा ठरतोय गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिलं होतं, परंतु क्षेत्ररक्षण गचाळ झालं. कॅचेस पकडावे लागतील. या ठिकाणी कव्हरच्या वरून खेळून काढतोय, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार डीजे. जर आपण पाहिलं तर अगदी वेळ घेऊन हा शॉट अटेम्प्ट केला गेलाय. फलंदाजाच्या माध्यमातून खराब चेंडू म्हणावा लागेल. मुन्ना या गोलंदाजाने फेकला होता. शॉर्टपी स्वरूपाचा चेंडू त्याला पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. फंबल होईल, चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार डीजे. निश्चितच या ठिकाणी सुरेख फलंदाजी आतापर्यंत मयूर या फलंदाजाच्या माध्यमातून आपण होताना पाहिले. या मयूर या फलंदाजाचा झेल सोडला गेला होता पहिल्याच चेंडूवर. तोच मयूर या ठिकाणी आक्रमकता सिद्ध करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज असणार आहे शेखर भगत. आता सामना अगदी समीप आल्यासारखं वाटतोय. 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. तरी पण असे सामने या जिगर ट्रॉफीमध्ये फसलेले आहेत. शेखर भगत गोलंदाजी मार्गावर आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाजी मार्गावर फलंदाज जिथे संघाचा हार्ड हिटर फलंदाज रोहित मैदानात अद्यापपर्यंत पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक एवढं महाग ठरेल असं वाटलं नव्हतं, परंतु अगदी मुन्ना या गोलंदाजाने 20 धावसंख्या खर्च केल्या या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शेखर भगत, फलंदाजी मार्गावर फलंदाज रोहित. या ठिकाणी चेंडूला भिडकावलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चुकी केली जाणार नाही. बॅक टू पेव्हिलियन यावं लागेल रोहित या फलंदाजाला. डीजे. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत मी
अक्षय सर पाहिलं ना या ट्रॉफीमध्ये प्रॉपर स्टेट ड्राईव्ह अद्यापपर्यंत या ठिकाणी कोणत्याच फलंदाजाकडून होताना पाहिलं नाही. या ठिकाणी उंची जास्त होतं, एलिव्हेशन कमी होतं आणि या ठिकाणी माघारी परतावं लागलं. रोहित या फलंदाजाला काहीसं कमबॅक करताना पाहतोय हमरापूर हा संघ. संजय संदेश हा जो फलंदाज आहे त्याने जर 2 षटकार लगावले तर जिते संघाचे लीलाधर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगली संधी आहे कारण 1000 रुपये ही मोठी रक्कम आहे. अक्षय सर म्हटलं तर ती मोठी रक्कम आपण पटकावू शकतो. या ठिकाणी गल्लीच्या दिशेने चेंडूला खेळून काढतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. सुरेख असा फटका म्हणावा लागेल. फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी खेळलं गेलंय. चेंडू अगदी स्लोवर पद्धतीचा फेकला गेला होता, त्याच्यावर वेट केलं आणि लेट कट या ठिकाणी खेळलं गेलं फलंदाज संदेश यांच्या माध्यमातून. आणि या चेंडूवर 4 धावसंख्या निश्चितच लिहिल्या होत्या, त्या 4 धावा प्राप्त केल्या जातात. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, रनआउटच्या स्वरूपात माघारी पडतील का, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल होतोय. तोवर 1 धाव सहजगत्या प्राप्त केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. सुरेख लेटकट म्हणावा लागेल. पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. डीजे मोठे फटके येत नसतील तर या पद्धतीने ग्राउंडेड शॉट खेळून देखील आपण धावसंख्या जमवू शकतो हे दाखवून दिले. या ठिकाणी फलंदाजांच्या माध्यमातून स्टेअर केलं. चेंडूला कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तोवर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 30. उर्वरित 5 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. या ठिकाणी चेंडूला भिडकावलं. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. डीजे निश्चितच ही एक चांगली धावसंख्या होती, ती रोखता आली असती कारण याच्यापेक्षा देखील लो स्कोर केलेले आहेत, परंतु 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. या ठिकाणी जो हे संघाचा संघनायक कुठे असेल तर त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. त्याचबरोबर या सामन्यातून जो विजयी संघ होईल त्यांनी देखील या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच यायचं आहे. या ठिकाणी स्वतः फलंदाज माघारी परततोय. या ठिकाणी खेळाडू वृत्ती काय असते याचा ज्वलंत उदाहरण दिलंय. फलंदाज मयूर या फलंदाजाने अगदी संभ्रम होता अंपायरांमध्ये की बॅटची इनरेज लागली की न लागली, परंतु स्वतः मान्य केलं फलंदाजाने. याला खेळाडू वृत्ती म्हणतात. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत जिथे संघाच्या बाजूने झाले. आता 11 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. सूरज हा फलंदाज जातोय. 1 धावसंख्या पाहिजे आपल्या संघाला जिंकण्यासाठी. परिस्थिती रायगड प्रीमियर लीग सारखी करू नका. या ठिकाणी ती परिस्थिती होणार नाही कारण गोलंदाजाने या ठिकाणी चुकी केली. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकात अर्जित केली जाईल आणि या ठिकाणी विजयशील प्राप्त करेल जिथे हा संघ. तर पुढील सामना जिथे विपक्ष जो आहे तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी